की आपली मुंबई वाचवायची आहे. राजसाहेबांचा जो मुद्दा आहे हे खूप महत्त्वाचे आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भरपूर आठवण आली. सावध व्हा सर्वांनी, नाहीतर काय खरं नाही. मग आदित्य आमचा पुढचा भविष्य आहे. त्यांनी एवढं भारी भाषण केलं ना, त्यांनी काही लफडे नाही करायला पाहिजे बीजेपीवाल्यांनी. आणि आम्हाला अगोदरच कळलंय मतदान त्यांनी आडी मतदान मसने ठुले असं अगोदरच कळलेलं आहे. सर्वप्रथम तर राजसाहेबांनी बांधलेली रियालिटी, आम्ही भाऊ आहे ना, आता बडे भाई छोटे भाई, आता युती आपली हक्काची आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं ठाकरे बंधूंची आज मोठी संयुक्त सभा शिवाजी पार्क मैदानावर पार पडली आणि त्यानंतर आपण बघतो शिवसैनिक असेल मनसैनिक असेल हे बाहेर पडताना पाहायला मिळतात. कोणाचं भाषण आवडलं आज? आम्हाला दोघांची भाषणं आवडली आणि आदित्यने केलं या टायमाला. आदित्य आमचा पुढचा भविष्य आहे. त्यांनी एवढं भारी भाषण केलं ना की सगळ्यांनी त्याची तारीफ केली आज आदित्यची पहिल्यांदाच. पण जमणार नाही एवढं चांगलं भाषण केलंय. तुमचं म्हणणं आहे? बाहेरचा एकही मुद्दा नाही, सर्व जेवढे मुद्दे घेतले आदित्य ठाकरेंनी सर्व कामाची घेतले. त्यांचं भाषण ऐकून शिवसैनिकांमध्ये एवढा जोश निर्माण झालाय. आम्हाला दिसायला लागले आता याच्यामध्ये. सेम आमचे आदित्य ठाकरे. बरं, ज्या प्रकारे राज ठाकरेंनी मुद्दे मांडले, अगदी प्रेझेंटेशन दाखवलं, त्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण नवीन करून दाखवल्या टायमाला लोकांना पण दाखवलं की बाबा काहीतरी चांगलं आहे मुंबईवरती लोकांचा कब्जा. लोकांना फक्त हवेत वाटत होता, आता आम्हाला दाखवलं स्वतः आम्हाला. त्यांनी अभ्यास केला, ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी अभ्यास करून सांगितलं ते, आणि ते शोर शिवसैनिकांना आणि इतर सर्व समाजाच्या लोकांना ते पटलेले की ज्या पद्धतीने अदानी आणि किती भाजप. फरक होईल या सभेचा? मतदान आहे 15 तारखेला. 100% चांगला परिणाम होईल, फरक पडेल. त्यांनी काही लफडे नाही करायला पाहिजे बीजेपीवाल्यांनी. आणि आम्हाला अगोदरच कळलंय मतदान त्यांनी आडी मतदान मसने ठुले असं अगोदरच कळलेलं आहे. कोणाचं भाषण आवडलं तुला? सगळ्यांचंच भाषण आवडलं. त्यातल्या त्यात दादाचं. दादाचं? कोणत्या दादाचं? आदित्य दादा. कुठून आलात तुम्ही? आम्ही आलोय वरळीवरनं. आजच्या भाषणा जे काही भाषणं केली आहे आज उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंनी, काय वाटतं? मतपरिवर्तन किंवा ज्या प्रकारे मराठी लोकांना साथ. एक तर सगळ्यात पहिलं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भरपूर आठवण आली, महासाहेबांची आली. आणि आज जल्लोषात आम्ही मुंबईकर म्हणून पुन्हा एकदा मशालीवर जनतेने विश्वास ठेवावा ही विनंती राहील. आज पूर्ण भाषणामध्ये सगळ्यांनी तारीफ फक्त आदित्य ठाकरेची केलेली आहे. महिला वर्ग सुद्धा आहे, त्यांना विचारूयात काय आजच्या भाषणांमध्ये काय तुम्हाला? आदित्य साहेबांनी जे भाषण केलं ना ते मराठी माणसाला खूपच मनाला भिडणारं भाषण आहे. आणि त्यांनी जे मुद्दे मांडले ते अगदी खूप छान मुद्दे मांडलेले आहेत. अगदी सामान्य नागरिकांना ज्या गोष्टी आहेत हव्या असणाऱ्या त्या सगळ्या त्यांनी मुद्देसूद मांडलेले आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं त्याबद्दल काय सांगाल? कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल त्यांनी, म्हणजे राज ठाकरेंनी तर प्रेझेंटेशन दाखवलं की कशा प्रकारे अदानींना कसे प्रोजेक्ट्स मिळतात. वर्तमानात जे आहे ती वर्तमानाची स्थिती त्यांनी अगदी आम्हाला समजून अगदी सांगितलेली आहे. आणि राजसाहेबांनी तर प्रत्येक क्षणोक्षणी ते याच्यावर दाखवू नाही दिलं. त्यांच्याकडे एवढं दाखवलंय की मराठी माणसांना अंधारात ठेवलंय आणि आपण जागृत करून दाखवतात. पण हे मराठी माणूस कधी अंधारात राहणार नाही. आता जागे झाले मराठी माणूस. बरोबर, सेम. त्याच्यामुळे अनेक जण इथे. तुम्ही कुठून आलात? आम्ही सांताक्रूजवरून. आवडलं भाषण आणि कोणते मुद्दे आवडले? सर्वप्रथम तर राजसाहेबांनी बांधलेली रियालिटी. हां, म्हणजे फक्त विकास 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 काय, विकासाच्या नावाखाली आपला इथला स्थानिकच जर भरडला जात असेल तर काय कामाचा विकास? ज्या पद्धतीने अदानीने जो पूर्ण देश काबीज केला आहे, ऑक्युपाय केला आहे. त्यानंतर कोणाचं भाषण आवडलं? राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब दोघांचं पण. कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय? गोरेगाव. काय वाटतं आजच्या या सभेबद्दल? एकदम मस्त, अभूतपूर्व. याचा फायदा होईल 15 तारखेला, 16 तारखेच्या निकालात दिसेल. झाला पाहिजे, दिसलाच पाहिजे. तर मला कोणाचं भाषण आवडलं? दोघांचंही. तुम्ही कुठून आलात? मी जोगेश्वरीवरून आलोय. काय मुद्दे, कोणते मुद्दे? मी तुम्हाला सांगतो ना, राजसाहेबांनी जो शेवटचा मुद्दा घेतला की सर्वांनी जातीपात न मांडता सर्वांनी एकत्र यावे. आणि इथे आपण 3 झेंडे बघतोय. एक मनसेचा झेंडा बघतोय, एकाच्या हातात मशाल म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा पाहायला मिळतोय. कोणाचं भाषण आवडलं? कुठून आलाय तू? मी मुंबईवरून आलेलो आहे. मला फक्त हेच आहे की आपली मुंबई वाचवायची आहे. कारण जे पाहिलं, जे 2014 पासून आतापर्यंत जे एक एक लाईट जेव्हा पेटत होती लाल कलरचा, माझे दगदवाद होते की आमच्या पिढी. गळ्यात मशाल, झेंडा मनसेचा आहे.
आम्ही भाऊ आहे ना आता, बडे भाई छोटे भाई, आता युती आपली हक्काची आहे. आणि तुम्ही मला मी त्या षण्मुख हॉलमध्ये बोलवलो ज्या टायमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील, मी पूर्ण मुंबईमधील पेढ वाटेल आणि मग वाटले पण आहे सगळ्यांना आपल्या ऑफिसमध्ये वाटले. राहायला कुठे? आणि टोपी वडाळ्यामध्ये साईन कोल्हे वडाळ्यामध्ये सभा. काय नाव तुमचं? माझं नाव महेंद्र दत्तो मुंचे, शाखा समन्वयक आहे युवासेनेचा, पालक संघटनेचा. आज कोणाचं आवडलं भाषण? साहेब सगळ्यांचं आवडलं, खास करून आपल्या राज साहेबांचं आवडलं, उद्धव साहेबांचं, खास करून आमच्या आदित्य साहेबांचं आवडलं. मुंबई कशी लुटली जाते आपल्या हातातून निसटते. सावध व्हा सर्वांनी, नाहीतर काय खरं नाही. मग जाणवेल तुम्हाला? 100% साहेब, 100%. आज खरं म्हणजे जे गद्दार आहेत ना, जे फुटले अपक्ष उभे राहिले फक्त मतं खायला, त्यांनी भाषण बघितलं असतं ना, आत्ताच्या आता एंट्री मारली असते परत. आम्हाला अपक्ष उभं राहायचं ना, आपल्या मुंबई वाचवायचं साहेब. तुम्ही कुठून आलात? हिंगोलीवरून आलो. हिंगोलीहून? कारण की ही लढाई जी आहे ही महाराष्ट्राची लढाई आहे आणि इथूनच विजयाचा रथ आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. खरं तर मुंबई जिंकली तरच आपण महाराष्ट्र जिंकणार आहोत आणि मराठी माणूस जिंकणार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुंबईहून खास आला ते दोन? खास सभेसाठी आलो मी आणि इथं मराठी माणसाला सांगायसाठी आलो की ही शेवटची लढाई आहे आपली. आपण आज जर जिंकलो, तुम्ही पत्रकारसुद्धा मराठीच आहेत, तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमचीसुद्धा ही लढाई आपण लक्षात घेतलं पाहिजे. निश्चितच ही आज जी सभा झाली ही बाळासाहेबांच्या विचाराची सभा आहे आणि आज हे अनेक दिवसाचं स्वप्न होतं मराठी माणसाचं, ते या ठिकाणी दिसून आलं आणि उत्साह दिसून आला. तुम्ही कुठून आलात? कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? विक्रोली. काय वाटतं आजच्या सभेमध्ये? सभेमध्ये सगळे चांगले आहे. प्रश्न हे आहे ना की राजसाहेबांचा जो मुद्दा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण काय ना साहब कि राजसाहेबांना थोड़ा मैं हिंदी में बोल देता हूँ, हिंदी में फटाफट में आ जाएगा, मराठी भी है लेकिन थोड़ा ना हिंदी में भी मैसेज पहुँचना चाहिए लोगों को. अब ये युति के हिसाब से राज साहब अक्सर एक बात देखो हमेशा बोलते कि मेरे भाषण में इतने लोग आते हैं मगर वोटिंग वाले टाइम पे वोटिंग के बाद में वो चीज़ दिखता नहीं है. उसका रीज़न क्या है मालूम है? मैं वो सारे लोगों को जो राज साहब का भाषण सुनते हैं उन लोगों के लिए ये मैसेज है की राज साहेबांचा भाषण मला आवडतो, मला आवडला, लोकांना आवडला ना. मगर सवाल क्या मालूम है, राज साहेब का भाषण आवडला म्हणजे कपिल शर्माचा शो नाही आहे. राज साहेबांचा भाषण काढायला पाहिजे. ये बहुत इम्पोर्टेंट मुद्दा है. ये अपन कोई राज साहब कोई कॉमेडी शो नहीं चलाते, उनका लहजा ऐसा है बोलने का ना, उनका तरीका ऐसा बोलने का. वाटतं फरक जाणवेल या संयुक्त सभेचा? आज भी जितने भी पब्लिक आए, जितने मुंबईकर आए, जितने मराठी आहे, जितने मुंबईकर आहे, मुंबईकर म्हणजे कोई नहीं जाति धर्मचा विवाद नहीं. अभी उत्तर भारतीय है और मुस्लिम समाज है या जो भी है, गुजरात समाज है, जितना भी है, अगर वो मुंबईकर है और वो मुंबई को अपनी धरती मानता है, अपनी ज़मीन को मानता है, तो ये बार सिर्फ और सिर्फ ये युति को ही वो वोट करेगा. चाहे फिर वो कैंडिडेट सामने कोई भी खड़ा रहने दो. पूरे मुंबई आपको राज ठाकरे का भाषण सबसे अच्छा लगा? राज ठाकरे का फिर वही बात हुई, मेरे को अच्छा नहीं लगा, मेरे को समझा और मैं समझा. ओके, आपको ये भाषण में समझता हूँ और ये लोगों तक में ये मैसेज पहुँचना चाहिए कि ये युति जो है ना ये सत्ता के लिए नहीं बनी है. सत्ता के लिए बननी होती तो 2024 में 2 बड़े चुनाव होके गए, वो उसमें बना लेते थे महाराष्ट्र के लिए और वो करते थे. ये सत्ता के लिए नहीं बनी, ये ज़मीन के लिए बनी और वो मैप साहब ने आज सबको दिखा दिया. अब भी आँख नहीं खुलती है तो फिर चिल्ला के कोई मतलब नहीं है. ये ऐसा घर है ना सर, ये ऐसा घर है, इनका छोड़ दो, ठाकरे परिवार का छोड़ दो, दोनों ब्रदर्स का, इनके आने वाले भी जो कल के हैं ना वो भी आराम से ना रॉयल लाइफ जी सकते. इनको कुछ नहीं, इनके नाम पे पब्लिक है ना ऐसा निछावर करने वाले लोग हैं यहाँ पे बाड़ा साहब के नाम पे. समझ में आई बात? तो मेन जो मुद्दे की बात है ना, ज़्यादा टाइम बचा नहीं चुनाव का. और साहब ने भी देखो खास करके आप लोग को बहुत वो किया कि अभी तक सपोर्ट किए, हमको 15 तारीख तक भी सपोर्ट करो. हमारी जो बातें हैं वो लोगों के बीच में पूरी पहुंचाओ और कैसे भी करके सारे मुंबईकर के लिए मैं बोल रहा हूं. और एक छोटी सी बात बोल के ख़त्म करता हूं. जिसके दिमाग में यूपी बिहार वाली बात आती है कि हमको यूपी बिहार वाले के साथ में ऐसा करते वैसा करते, अक्सर बोलते क्या है कि यूपी मुंबई को यूपी बिहार बना के छोड़ेंगे. यूपी बिहार बना के छोड़ेंगे का मतलब ये होता है अगर यूपी बिहार में रोजगार होता तो मुंबई में कोई झक मारने नहीं आता था अपना घर परिवार छोड़ के. आज सारी चीज़ें जो है मुंबई से जा रही है तो तुम यहाँ मुंबई में रह के करोगे क्या? बोलने का अर्थ ये रहता है, वो चीज़ का कोई क्लॅरिफिकेशन नाही करता. मेसेज कुछ और राज ठाकरे ब्रदर्स के नाम पे चला. मंडळी सुद्धा आलेली आहेत, कसं वाटलं? मी कोणत्या पक्षाचं नाही आहे, पण मला जास्त भाषण राजसाहेबांचं आणि
उद्धव साहेबांचं आवडलं भाषण. कोणत्या पक्षाचं नाहीये, हां, पण मी पण आज ज्या खास भूमिका मांडल्या त्यानंतर काही तुझं काय विचार करतोय तू? नक्की ऑब्विस आहे. त्यांनी दोघांनी भाषण जे मांडलं ना ते अभ्यासू भाषण होतं. प्रॉपर त्यांना काय म्हणायचं होतं तर त्यांनी प्रॉपर कन्वे केलं लोकांना. राजसाहेबांनी मला असं वाटलं की त्यांनी मराठीचा मुद्दा धरला आणि उद्धव साहेबांनी मुंबईकरचा मुद्दा धरला. मुंबईत त्यांनी काय कामं केली आहेत ते भाषण वाटतं फरक जाणवेल, कारण ही शेवटची संयुक्त सभा महापालिका निवडणुकीच्या आधी. माझ्या असं मत 1760 सभा घेण्यापेक्षा एक सभेनी परिवर्तन जाणवेल. त्याच्यामुळे मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, जसं बघितलं आपण एक सामान्य जे कोणत्याही जसं त्यांनी आता सांगितलं कोणत्याही पक्षाचे ते नाही आहेत तरी ही सभा ऐकण्यासाठी आले आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रतिक्रिया, वेगवेगळे मुद्दे आणि नेमकं भाषण कोणाचं आवडलं हे त्यांनी या सगळ्या प्रतिक्रियेतून सांगितलं. कॅमेरामॅन रोहित कांबळेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.